हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे, ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज रिक्वेस्ट आहे, की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर हो, तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया. तुम्ही तर ओळखलेच असेल, की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे. तर सांगायची मला वाटत नाही काही गरज असेल, की थंबनेलवरून किंवा टायटलवरून तुम्ही ओळखलंच असेल, की आज म्हणजे नवरात्रीचे दिवस चाललेले आहेत. तर स्पेशल काहीतरी राहणारच ना. तर म्हणलं चला तर मग. कारण आपली रेसिपी थोडीशी आज हटके आहे बरं का. आत्ताच म्हणजे व्हिडिओ स्टार्टिंगलाच सांगते. कारण कसं, की तुम्हाला वाटेल, की वडे काय आपण बनवतोच. पण हे वडे आहेत, ते मी काही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत. पण ते कसे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर आपल्या वड्यासाठी मी इथं काय केलंय माहिती आहे का? इथं मी घेतलेलं आहे छोटा मेजरमेंटचा जे कप असतो ना, त्याच 1 कप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलंय मी जे हे आपले साबुदाणे जे असतात ना, ते इथे घेतलेले आहेत. तर क्वांटिटी तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आपल्याला काय करायचंय, जे साबुदाणा आहे ना, ते थोडंसं रोस्ट करून घ्यायचे. जेणेकरून त्याचा ओलसरपणा जे असतो ते पूर्णपणे पणे निघून जाईल. अशा प्रकारे आपले साबुदाणे जे आहेत तर म्हणजे भाजून घ्यायचेत आणि भाजून त्याला थंड झाल्याच्या नंतर साईडला ठेवायचे. त्याच्यासोबतच त्याच कपाच्या मेजरमेंट कपाने मी काय केले माहिती का? शेंगदाणे घेतले. शेंगदाणे पण काय केलेत बारीक म्हणजे सॉरी भाजून घेतलेत. ते पण थंड होतात आणि दुसरीकडे तुम्ही पाहिले असेल, की रताळे इथे मी काय केले बॉईल करून घेतलेत. आता जे रताळे आहेत ना, ते चांगल्यापैकी बॉईल झालेले आहेत. आणि रताळे पूर्ण बॉईल झालेत आणि बॉईल झाल्याच्या नंतर त्याची साल काढून घेतली, की जी आपली रेसिपी बनवायची आहे ना, त्याचा सालीचा काहीच उपयोग नाही. तर साल पूर्ण काढून घेतली. इथे तुम्ही पाहू शकता. इथे मी काय केले, जे शेंगदाणे आहेत भाजून घेतले, थंड झालेत. साबुदाणा पण आपला थंड झालाय. मिक्सर जारमध्ये काय केले, अबड असे वाटून घेतलेत. फार काही बुक्का केलेला नाही. ते काय केले शेंगदाणे वाटून घेतलेत. त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी काय केले, साबुदाणा पण थंड झाल्याच्या नंतर ॲड केला आणि त्याची पावडर तयार करून घेतली. हो, जास्त काही पावडर होत नाही. तर तुम्ही डायरेक्टली पण टाकू शकता. जेणेकरून ज्यावेळेस आपण वडे खायला घेऊ, तर फ्लेवर पण त्याचा आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय चाळून घ्यायचा असेल तुमच्या पद्धतीने जर साबुदाणा तुम्ही घेऊ शकता. नाहीतर डायरेक्टली असं पण ॲड करू शकता. तर आता इथे मी काय केलंय, शेंगदाणे आणि साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घेतला. आता एकत्र करून घेतला. तर ह्याच्यामध्ये मी काय करणार आता आपल्याला वडे बनवायचे आणि त्याच्यासोबतच आपल्या शेंगदाण्याची आमटी बनवायची. त्यासाठी मी काय केले, इथं मी घेतलेलं आहे शेंगदाणा तेल. आता ह्या तेलामध्येच आपल्याला बनवायचे. आधीच्या पण रेसिपी आहेत, त्या पण तेलामध्येच बनवल्या. पण व्हिडिओ दाखवायला माझ्या लक्षातच राहिलेलं नाही. त्यासाठी आता लक्षात आलं, तर मग ते दाखवलं. ठीक आहे. आता काय झालंय, तेल साईडला ठेवले. आता ह्याच्यामध्ये काय करते आपल्या साबुदाण्याच्या पिठामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये जे रताळे आपण उकडून घेतलेत ना, ते पिठामध्ये ॲड केले. त्याच्यासोबतच चवीपुरतं मीठ ॲड केलंय आणि थोडंसं जिरं ॲड केले. आता तुम्ही इथं पाहू शकता. आता इथं काय करूया आपण थोडीशी कोथिंबीर पण घेऊया. जर तुम्हाला तिखट ॲड करायचं असेल, फक्त जर वडेच खायचे असेल, आमटी न बनवता, तर काय करा ह्याच्यामध्ये ना लसणाची जी असते ना पेस्ट ते पण ॲड करू शकता. म्हणजे टेचून पण टाकू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून पण तुम्ही ही हिरवी मिरची ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. सगळं झालं आता. आता आपण काय करूया बाकीचं काहीच घेतलेलं नाही. फक्त ज्या आपलं साहित्य आहे, घरातच जे सामान असतं त्याच्यासाठीच म्हणजे त्याच्यापासूनच मी हे बनवलेलं आहे. तर ठीक आहे. आता आपण काय केले, रताळे जे आहेत ना, थोडे-थोडे म्हणजे जेवढे आपण दाखवले होते ना प्लेटमध्ये, तेवढे सर्व घेतलेले आहे. तर आपल्याला काय करायचं थोडीशी आता इथं कोथिंबीर ॲड केली पहा. आता काय करायचं हे सगळं चुरून घ्यायचे म्हणजे आपण जशा प्रकारे आपण साबुदाण्याचे वडे बनवतो तशाच प्रकारे आपल्याला हे रताळ्याचे वडे बनवायचे आहेत. तर आता हे तुम्ही म्हणता असाल तर रताळ्याचे पण होतात, होतात. तर असे नाही की नाही होत. पण फ्लेवरसाठी मी काय केलं माहिती का? फ्लेवर म्हणजे टेस्टसाठी इथं मी दाणा जे आहे ना त्याची पावडर ॲड केली कारण छान लागतात. तर इथे तुम्ही पाहू शकता.
तर मी काय केलं डो तयार करून घेतला. ते पीठ आहे ना भिजून द्यायचे. भिजायचं का तुम्ही म्हणता कशासाठी? डायरेक्टली बनवू शकता. पण काय होतं माहिती का? आपण जो साबुदाणा इथं भिजून सॉरी पावडर करून घेतली ना, ती थोडीशी फुगते. तुम्हाला तर माहिती आहे साबुदाणा फुगतो. फुगायला वेळ लागतो. त्यासाठी आपण काय केले 10, 15, 20 मिनिटं किंवा अर्धा तास जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही काय करा अर्धा तास भिजून घेतलं तरी काही हरकत नाही. आता ते तर आपण साईडला ठेवले मुरायसाठी, भिजायसाठी. इथं काय केलंय मी त्याच मिक्सर जारमध्ये हिरवी मिरची वाटून घेतली. थोडेसे शेंगदाणे. आता तुम्ही म्हणता ना कशासाठी? तर आपल्याला आमटी पण बनवायची आहे. तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलेच असेल, की आपली ह्या रेसिपीमध्ये आमटी पण आहे. तर माझी ही आयडिया होती बरं का, की आपण हे वडे आपण शेंगदाण्याच्या आमटीसोबत खाऊ शकतो. असं तर खाऊ शकतो किंवा इथं तुम्ही समजा दह्यासोबत पण खाऊ शकता. पण शेंगदाण्याच्या आमटीसोबत आणखीन छान लागली. इथं मी बनवली. आमच्या घरच्यांनी खाल्ली. सगळ्यांना आवडली. तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा. आता मी इथे घेतली जवळपास अर्धी वाटी. अर्धी वाटी म्हणजे थोडंसं कमी बरं का. इथं मी काय केले, इथं घेतलेलं आहे शेंगदाणा तेल. त्या तेलामध्ये ना थोडंसं काय केले आपण जिरं ॲड केले. जिरं चांगल्यापैकी लाल झाला. हिरवी मिरची पण ॲड केली. हिरवी मिरची तुमच्या पद्धतीने म्हणजे तिखट तुम्हाला किती हवंय त्याच्यानुसार तुम्ही इथं टाकू शकता. इथं मी लाल पण आपली जी हिरवी मिरची आहे ती पण चांगली लाल झाली. त्याच्यात मी काय केलं, जी शेंगदाणा आपण वाटून घेतल्यात ते थोडंसं पातळ बनवून घेतलं आणि तेच त्या आपल्या हिरवी मिरचीमध्ये ॲड केलं. तुम्ही कलर पाहू शकता कशाप्रकारे आलेला आहे. आणि ह्याला चांगल्यापैकी उकळी आल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर फक्त गार्निशिंगसाठी तर मी ॲड केलेली आहे. आणि चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर चांगली ह्याला उकळी आलेली आहे. तर आपण ह्याला आता काय करूया गॅसचा फ्लेम बंद केलाय. आता आपण काय केलंय तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मी काय केलंय म्हणजे शेंगदाणा आमटीला उकळी येईपर्यंत दुसरे जे आहेत ना वडे ते तयार करून घेतलेत. आता हे वडे कसे आकार द्यायचा आहे. आता ह्याला आकार पण तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. बरेच आकार असतात म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती. आता मी काय केलं गोल तयार केलेत. असं नाही की तो गोलच झाले पाहिजे. आणि ते मी काय केले माझ्या पद्धतीने बनवलेत. मग आता ह्याला गोल राउंड शेप दिलेला आहे जेणेकरून मस्त आणि हो पातळ ठेवले जेणेकरून त्याच्या आतमधला जे पण असतं ते पण शिजल्या गेलं पाहिजे. ते लक्षात ठेवायचे. थोडेसे पातळ केलेत आणि आता हे तेल पण चांगल्यापैकी तापलेलं आहे. तर तेलामध्ये आपण काय करूया एक-एक वडा सोडूया. आता आपण काय केले म्हणजे ते जवळपास आहे ना ह्या कढईमध्ये 4 वडे बसलेत. आता काय करायचंय ह्याला दोन्ही बाजू आहेत ना, तर लाईट गोल्डन क्रिस्पी क्रंची कुरकुरीत होईपर्यंत काय करायचे, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. जेणेकरून खाताना एकदम क्रंची क्रिस्पी वगैरे लागेल अशा पद्धतीने शेकायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता. एक बाजू ह्याची झाली आहे. आपण ह्याला काय करूया पलटी करून घेऊया. आणि हे नवीन पद्धतीची रेसिपी म्हणजे माझ्या पद्धतीने बरं का. म्हणजे मी हा व्हिडिओ वगैरे पाहिलेला नाही. कोणी सांगितलेलं नाही. तर हे म्हणजे हे वडे आहेत हे माझ्या पद्धतीने मी बनवलेत आयडियाने म्हणजे बसले होते. थोडासा विचार केला म्हणजे आणखीन ह्याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं ॲड करून म्हणजे सहजासहजी आपण रताळ्याचे वडे तर पाहिलेच असतील. पण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलेत. म्हणजे कसं असतं की साबुदाणा आपण बनवतो पण थोडेसे हटके. तर ठीक आहे. हे तुम्ही पाहू शकता. आता मी काय केले लाईट गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेत आणि हो, ही रेसिपी कोणी-कोणी बनवली, कोणी-कोणी पाहिली, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. ओके. आता हे झाले आपले एकदा म्हणजे तळून झाले. तर दुसऱ्यांदा मी काय केले ॲड केले आणि फायनली माझी रेसिपी आहे नवरात्री स्पेशल थाली बरं का, मी थालीच म्हणते. झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्याचा मनापासून आभार मानते.